भगवान श्री कृष्ण आपल्या सख्यांना प्रोत्साहित करू इच्छित होते, कारण यापूर्वी त्यांना अघासुराने गळंकृत केले होते आणि ब्रह्मदेवाने त्यांचे अपहरण केले होते. म्हणून भगवान त्यांना स्वादिष्ट आणि मधुर फळवृक्षांनी भरलेल्या तालवनामध्ये घेऊन गेले. भगवान श्रीकृष्णांचे आध्यात्मिक शरीर आता वयात आलेले होते आणि वृंदावनातील नंद महाराजांसारख्या वयस्कर गोपांनी त्यांच्यावर आता गायींची आणि बैलांची राखण करण्याचे दायित्व सोपवले. त्यामुळे श्रीकृष्ण गाय बैलांना वनात चारण्यास घेऊन जाऊ लागले. नंद महाराजांनी वात्सल्य प्रेमामुळे यापूर्वी असा विचार केला होता की श्रीकृष्ण फार लहान आहेत आणि ते गायींची तथा बैलांची राखण करू शकणार नाही. पद्मपुराणातील कार्तिक महात्म्यामध्ये असे म्हटले आहे, शुक्लाष्टमी कार्तिकं तु स्मृतं गोपाष्टमी बुधे तदीनादं वासुदेवो भूदं
गोपपूर्वस्तु वत्सवम। कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षांच्या अष्टमीचा दिवस गोपाष्टमी म्हणून ओळखला जातो। त्या दिवसापर्यंत श्रीकृष्ण वासरांची राखण करीत असत। मात्र गोपाष्टमीच्या दिवसापासून पुढे ते गोपांच्या भूमिकेतून गायींची राखण करू लागले। पदे या शब्दावरून सूचित होते की भगवान श्रीकृष्णाने आपल्या चरणकमलांची या पृथ्वीवर चालून ही पृथ्वी पावन केली। श्रीकृष्ण पादत्राणे न घालताच वनामध्ये भ्रमण करीत आणि त्यामुळे वृंदावनातील गोपींना अशी चिंता वाटत असे की श्रीकृष्णांचे मृदू चरण वनातील काट्याकोट्याने घायल तर होणार नाहीत ना। ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे। वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतसे नमः। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। या दैवाच्या सत्संगामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर आज एकादशी आहे, अष्टमी आहे ना। जसं मागच्या अष्टमीला आपण पाहिलं की गोपाष्टमी होती, राधाष्टमी, गोपाष्टमी, परत बहुलाष्टमी, हे सगळं अष्टमीला भगवंताने लीला केलेली असते, मग त्याला अष्टमी म्हणतात। आणि या कार्तिक शुक्ल पक्षामध्ये भगवंतांनी या गोपाष्टमी साजरी केली। आणि भगवान श्रीकृष्णांना त्या दिवशी नंद महाराजांनी, आपण पाहतो सर्व ब्रजवासियांनी भगवान श्रीकृष्णांना एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे आणि म्हणून तो त्या दिवशी गोप अष्टमी असं म्हणलेलं आहे। तर असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण तर कृष्ण जे आहेत हे आपल्या गायींना खूप प्रेम करतात आणि गायी देखील भगवान श्रीकृष्णावरती खूप काय करतात, त्यांचं प्रेम आहे। आणि म्हणून गायींचं आकर्षण आणि भगवान श्रीकृष्णांचं एकमेकांवरती जे आकर्षण आहे ते खूप आहे। आणि त्यामुळे आपण पाहतो की ज्यावेळेस वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्ण अशा अनेक
लीला करायचे, तर कधीही ती भगवान श्रीकृष्ण कधी एकटे लीला करत नाही. त्यामुळं त्यांचे गोप असतील, त्यांच्या गोपी असतील, है ना, काही गायी असतील किंवा त्यांचे मित्र असतील, त्यांचे श्रमणी पार्षद, है ना, किंवा पशु पक्षी, अनेक असे सगळे मित्र करून भगवान श्रीकृष्ण काय करतात, अनेक लीला करत असतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो भगवान श्रीकृष्ण नंद महाराजाला दररोज म्हणायचे की बाबा मला काय करायचे, मला काही चालायचे. पण एक आपण पाहतो की प्रत्येक मुलाला वाटतं का बरं बाबा मोकळीक देत नाही, मी एवढा मोठा झालेला आहे ना, मी गाडी चालवू शकतो, मी बाजारात जाऊ शकतो, मी रोड क्रॉस करू शकतो, मी सगळं काही करू शकतो. आणि विशेष करून आपण जत्रेमध्ये पाहतो आहे ना, वडील ते मुलाचा हात पकडलेले असतात आणि मुलाला वाटतं की मी एवढा लहान आहे का, मी एवढं विसरून जातो आहे ना. तसं भगवान श्रीकृष्णाला पण वाटतं की मला का बरं देत नाही मोठ्या गाई चालण्यासाठी. कारण वासरं जी असायची ती वासरं कुठं चालायची, आपण पाहतो की लहान वासरं जी असतात ते आपण गावातल्या उकरड्यावरती आहे ना, गल्लीमध्ये कुठं तर गटाराचं पाणी गेलेलं असतं, तिथं कुठं गावाच्या कडा कुठं बांधलेले असतात है ना, झाडी झुडपी, तिथं गावामध्ये चालायचं असतं वासर. आणि भगवान श्रीकृष्णाला मात्र खूप इच्छा असते की का बरं मला नंद महाराज किंवा ही मोठी गोप सगळे मोठमोठ्या गावी घेऊन वनामध्ये जातात, मला का बरं सोडत नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांची खूप इच्छा असते. परंतु नंद महाराज त्यांना माहिती असतं की भगवान श्रीकृष्ण अजूनही काय खूप लहान आहे आणि म्हणून हे मोठी जबाबदारी त्यांना देत नाही. मग एक दिवस काय होतं की भगवान श्रीकृष्ण रुसून झोपतात. ज्यावेळेस ते छोटी छोटी वासर चारायची ती येतात आणि काही लक्ष देत नाही, सरळ जाऊन काय करतात, झोपून टाकतात. आणि हे सर्व यशोदा मैया, नंद महाराज सर्व लोक विचार करत असतात की भगवान श्रीकृष्ण आता काय झालेले, बाल अवस्थेतून पौगंड अवस्थेमध्ये पदार्पण केलेले. तर बालावस्था वयाच्या पहिल्या वर्षापासून ते 5व्या वर्षापर्यंत बालावस्था म्हणजे, आणि जसं भगवान श्रीकृष्ण 6व्या वर्षापासून ते 10व्या वर्षापर्यंत प्रस्थान करतात त्याला पौगंड अवस्था म्हणली जाते. आणि भगवान श्रीकृष्णांना 5 वर्ष पूर्ण होऊन 6व्या वर्षामध्ये भगवान श्रीकृष्ण पदार्पण करतात. आणि केल्यानंतर ह्या ठिकाणी आपण पाहतो की ब्राह्मणाकडे जाऊन नंद महाराज मुहूर्त बघतात की भगवान श्रीकृष्णांना पुण्या दिवशी गायींची मोठी जबाबदारी द्यायची म्हणून. आणि हे गेल्यानंतर नंद महाराज ब्राह्मणाकडून सगळं ज्योतिषशास्त्रावर पाहतात आणि पाहिल्यानंतर गोपाष्टमीचा दिवस निवडला जातो, अष्टमीचा दिवस निवडला जातो त्या दिवशी. आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तयारी केली जाते. आणि भगवान श्रीकृष्ण नेमकं आदल्या दिवशीच काय केलं असतात, रुसून बसलेले असतात. आणि अनेक गोप जाऊन भगवान श्रीकृष्णांना सांगण्याचा प्रयत्न करतात, पण भगवान श्रीकृष्ण काय ऐकत नाही. पण जसं काही त्यांच्या पार्षदांनी सांगितलं की तुला आता नंद महाराज मोठ्या गायींची गोपाष्टमीला काय करतायत, मोठी जबाबदारी देत आहेत किंवा गोचारण करण्यासाठी पाठवलंय. आणि हे जसं भगवान श्रीकृष्ण ऐकतात तसं झोपेतून ताडकन उठतात. त्याच्या अगोदरही भरपूर लोकांनी सांत्वन केलं पण भगवान श्रीकृष्ण उठत नव्हते. कारण असं म्हणलेलं आहे झोपलेल्या माणसाला उठवणं हे फार सोपं आहे ना, पण जर कोणी झोपेचं सोंग करत असेल त्याला उठवणं फार कठीण. आणि भगवान श्रीकृष्ण काय झोपलेले नव्हते, ते काय नाटकच करत होते ना. पण त्यांना जसं निरोप कळाला की आता मला नंद महाराज काय करतायत, मोठी जबाबदारी देत आहेत. आणि त्यामुळं भगवान श्रीकृष्ण मग लगेच ताडकन उठतात आणि यशोदा मैया, नंद महाराज यांना चांगली मिठी मारतात आणि खूप मग प्रसन्न होतात, आनंदी होतात. आणि मग गोपाष्टमी दिवशी दुसऱ्या दिवसापासून सर्व हे भगवान श्रीकृष्ण बलरामजी आहेत ते वनामध्ये काय करत असतात, गोचारण करण्यासाठी जात असतात. तर त्याच्या अगोदर आपण पाहतो बलरामजी देखील यशोदा मैयाकडे जाऊन खूप काही मातेला विनंती करत असतात की भगवान कृष्णाची इच्छा आहे तर तुम्ही काय करा, त्याला वनामध्ये गोचारण करण्यासाठी किंवा गोचारणासाठी द्या. परंतु यशोदा मैया म्हणते भगवान कृष्ण कसा आहे, अजून लहान आहे. कारण इतकी मोठी गाई, बैल, शेळ्या, मेंढ्या, सगळ्या म्हशी, सगळं काही भगवान श्रीकृष्णाकडे होतं, सगळं काही राखायचं.
आणि त्यामुळं ही सर्व जबाबदारी ही सांभाळणार नाही म्हणून यशोदा मैया खूप भीत असेल. पण बलराम म्हणाले की मी काय करतो, भगवान श्रीकृष्णांना आणि गायींची मी संरक्षण करतो, तुम्ही माझ्या जबाबदारीवरती काय करा, तुम्ही कृष्णाला गोचर करण्यासाठी सोडून द्या. आणि मग सर्व महिने जेव्हा तयार होतात, सगळा दिवस निवडला जातो, कृष्णाला जातो आणि सुंदर मग या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण बलरामजी आपल्या गोप बालकाबरोबर वनामध्ये जातात. आणि असं म्हणलेलं आहे की श्रीकृष्ण पुस्तकमध्ये किंवा शुद्ध गोस्वामी श्रीमद भागवत मध्ये वर्णन करतायत, ज्यावेळेस हे गोप बालक भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र सवंगडी ज्यावेळेस वनामध्ये गोचार लीला करण्यासाठी जायचे, तर अनेक लीला करायचे. कधी मोरासारखं नृत्य करायचे, कोकिळासारखा आवाज करायचे, बेट्यासारख्या उड्या मारायचे, है ना, कबुतरासारखं पक्ष्यासारखं इकडून तिकडं ह्या पारंबीवर त्या पारंबीवर उड्या मारत राहायचे. अनेक प्रकारच्या लीला त्या वृंदावनमध्ये करू लागले. आणि हे करत असताना आपण पाहतो की सुखदेव गोस्वामी वर्णन करतायत की अशा बालकांना इतका आनंद झालेला असतो आणि त्याला वाटतं की आता भगवान श्रीकृष्ण आपल्या बरोबर आहे. आणि ते देखील खूप आनंदी होतात, कारण ह्याच्या अगोदर भरपूर त्यांच्यावरती देखील संकट आलेलं असतं. कारण ब्रह्मदेवानी त्यांनाही गोप बालक गायी चोरलेल्या असतात आणि ह्या ब्रजवासियांना किंवा या गोप बालकांना आता कुठल्याही प्रकारची मनामध्ये भीती नसते. त्यामुळे सर्व हे गोप बालक देखील एकदम भगवंतावरती पूर्णपणे आनंदित होऊन काय करत असतात, एकदम उत्स्फूर्तपणे भगवंताला साथ देत असतात त्यांच्या लीलेमध्ये. आणि हे सर्व लीला करत असताना आपण पाहतो की यशोदा मैयाला खूप काळजी वाटत असते मात्र. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाला यशोदा मैया काय करते, म्हणते कृष्णा तू आता वनामध्ये जाणार आहे ना, आणि वनामध्ये जात असताना तुला काय होणार, पायामध्ये काटे मोडणार आहे ना, डोक्यावरती ऊन लागणार. आणि म्हणून यशोदा मैया काय करते, घरातले भगवान श्रीकृष्णांची चप्पल देते आणि डोक्यावरती छत्री देते की दोन्ही वस्तू घेऊन जातो. आणि हे ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण पाहतात त्यावेळेस म्हणतात की मैया ही जर चप्पल मी पायात घातली तर आपल्याकडे गायी किती आहेत, नंद महाराजांच्या गायी किती होत्या, 9 लाख गायी होत्या. तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले मैया तुला सर्व गायींना देखील तुला काय करावं लागेल, चप्पल द्यावं लागेल. म्हणजे बघू शकतो भगवान श्रीकृष्ण केवळ आपल्या स्वतःचा विचार करत नव्हते किंवा एकट्याचा ते कधी विचार करत नव्हते, तर आपल्या जे भगवान श्रीकृष्णांना गाय आणि ब्राह्मण हे इतकं प्रिय आहे, तर ते गायीची इतकी काळजी करत होते की म्हणतात की मैया जर तू मला चप्पल दिलीस तर सर्व गायीने तुला देखील काय करावं लागेल, चप्पल द्यावं लागेल. आणि छत्री परत तुला प्रत्येक गायीला देखील एक छत्री द्यावं लागेल. आणि गाय काय छत्री धरणार, मग परत त्यासाठी एक गोप आला, परत त्या गोपाला आणि परत 2 चप्पल आली है ना, छत्री कसं तर ऍडजस्ट करतील है ना, पण चप्पल. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने कुठल्याही प्रकारचं पालन गाठलेलं नाही. आणि ज्यावेळेस मग ही सर्व लीला त्या ठिकाणी घडते आणि घडल्यानंतर मग भगवान श्रीकृष्ण आपल्या गायीबरोबर निघतात आणि निघत असताना ज्यावेळेस गायींना समजतं की भगवान श्रीकृष्ण आपल्या बरोबर गोचारण लीला करण्यासाठी येते, आपल्या गायी चालण्यासाठी येते. आणि म्हणून गायी देखील खूप आनंदी झाल्या. तर आचार्यगण वर्णन करतात, तर काही गायींनी वनामध्ये अगोदरच जाऊन सर्व भूमी ब्रजभूमी इतकी सॉफ्ट बनवली की संपूर्ण ब्रज रीती जी आहे ना, आपण जे पाहतो आता वृंदावनमध्ये, की कशी आहे, एकदम मऊसूत काय माती आहे. असं जमिनीमध्ये एकही खडा लागत नाही, का लागतोय, कधी लागत नाही. तर असं म्हणतात की ह्या सर्व गायी वनामध्ये जाऊन भगवान श्रीकृष्ण येणार म्हणून आपल्या पायांनी आपल्या खुणांनी काय केले, ती जमीन सगळी एकदम मऊसूत बनवलेली. तर आचार्यगण अशा प्रकारे बनवून जातात. तर ह्या सर्व गायींना देखील खूप आनंद झाला, प्रसन्न झाल्या गायी देखील, कारण भगवान श्रीकृष्ण आता आमच्या बरोबर येणार म्हणून. आणि हे सर्व गोप आणि गायी सगळ्या आनंद होऊन सगळे वनामध्ये चाललेले आहेत. अनेक प्रकारच्या असे गीत गात आहेत, अनेक प्रकारच्या लीला बरोबर करत आहेत. आणि करत असताना आपण पाहतो असं म्हणलेलं आहे की गायींची जे धूळ आहे, ब्रज धूळ आहे ना, गोलोक वृंदावनमध्ये किंवा वृंदावनमध्ये आपण पाहतो धामातली जी धूळ आहे, त्या धुळीमध्ये असं म्हणलेलं आहे की भक्तांनी काय केलं पाहिजे,
लोटांगण घातलं पाहिजे. ज्यावेळेस आपण धामामध्ये जातो त्या ब्रजरजमध्ये काय केलं पाहिजे, आपण लोटांगण घातलं पाहिजे. कारण ही पवित्र भूमी आहे. कारण भगवान श्रीकृष्णांच्या चरणांना ही स्पर्श केलेली पावन झालेली भूमी आहे. आणि त्यामुळं आपण पाहतो त्या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे. शुकदेव गोस्वामी वर्णन करतात की आजच्या श्लोकामध्ये म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी ब्रजभूमी तर पहिल्यापासून पावनच आहे, प्रश्नच नाही. भगवान श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे आणि जन्म घेऊन जन्मच नाही घेतला तर तिथून पुन्हा काय केलेले, त्यांनी आपले चरण कमल देखील काय केलेले त्या धरतीवरती ठेवलेले. आणि म्हणून त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की ज्यावेळेस आपण अक्रूरांच्या जीवनामध्ये पाहतो, ज्यावेळेस अक्रूरजी भगवान श्रीकृष्णांना आणण्यासाठी गेले होते वृंदावनमध्ये, तर जसं वृंदावनमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्या ब्रजभूमीला त्यांनी लोटांगण त्यांनी घातलं आणि पाहिलं जमिनीवरती तर भगवान श्रीकृष्णांचे चरण कमळ त्या ठिकाणी ब्रजभूमीवरती होते. आणि असं म्हणतात की सर्व काहींनी ठरवलेलं होतं की भगवान श्रीकृष्णांनी बलरामजी ज्या ठिकाणी पाय ठेवतील त्या ठिकाणी गाई, वासरं, बैल, कुठलाही पशु पक्षी त्या ठिकाणी पाय ठेवत नव्हते. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांचे चरण कमल त्या मातीवरती तसेच ठसे उमटलेले होते. भगवान श्रीकृष्णांच्या चरणावरती सगळं काही शंख, चक्र, गदा, पद्म हे चिन्ह जे होती सगळे त्या ठिकाणी उठलेली होती. आणि कोणीही पशु पक्षी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या चरणावरती कोणीही आपलं पाय ठेवत नव्हतं. आणि म्हणून ज्यावेळेस अक्रूरजी त्या ठिकाणी आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांचे आणि बलरामजीचे त्यांनी चरण पाहिले, त्यावेळेस त्यांनी दाखवून दिलं कशा प्रकारे आपण त्या ब्रजभूमीवरती काय केलं पाहिजे, लोटांगण घातलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण लोटांगण घालतो जितक्या आपल्या शरीराला माती लागेल तितका आपण पावन होतो. आणि ज्यावेळेस आपण झाडतो तर त्यावेळेस आपलं सगळं पुण्य नष्ट होतं. आणि म्हणून कधीही ज्यावेळेस आपण आपल्या मस्तकाला ब्रजरज लावतो लागलेले असते किंवा आपल्या कपड्याला लागलेले असते तर कधी ती झटकायची नसते. असं म्हणलेलं आहे की गंगेमध्ये आपण स्नान करतो किंवा यमुनेमध्ये स्नान करतो तर कधीही दुसऱ्या कपड्याने आपलं अंग ओलं करायचं नसतं, पुसायचं नसतं. थोडा वेळ थांबायचं आणि जितके आपल्या शरीरातून अंगावरून जितके थेंब खाली पडतील तितक्या आपले जे पूर्वज आहेत तितक्यांचा काय होतो, उद्धार होतो. तर इतकं महिमा सांगितलेलं आहे गंगेचे असेल, यमुनेचे असेल, ब्रज धुळीचे असेल. तर ही पावन करणारी भूमी आहे. आणि म्हणून ही पावन भूमी ह्या गायींच्या खुरानी अशी पवित्र भूमी झालेली आहे. कारण ह्या गायी भगवान श्रीकृष्ण येणार म्हणून सगळे संपूर्ण जी जमीन आहे त्यांनी भोग केलेली आहे. आणि करून भगवान श्रीकृष्ण आता काय करतायत, त्या जमिनीवरती चालत जातात. आणि जात असताना आपण पाहतो की असं म्हणतात की वैकुंठापेक्षाही ब्रजभूमी काय आहे, सर्वश्रेष्ठ आहे. कारण भगवान श्रीकृष्ण वैकुंठामध्ये लीला करतात आहे ना, आणि ते आपल्या भक्तांबरोबर. परंतु ब्रजभूमीमध्ये लीला तर करतात पण त्या ठिकाणी जन्म देखील घेतलेला आहे. आपण गोपीगीत राहतो की जन्म आहे ना, भगवान श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी जन्म देखील घेतला आहे ना. जन्म घेऊन ते काय करतात, आता त्या ब्रजभूमीवरती आपले चरण कमल देखील त्या ठेवत आहेत आणि त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारच्या लीला देखील करत आहेत. आणि म्हणून ही काय आहे, वैकुंठापेक्षाही ब्रजभूमी काय सर्वश्रेष्ठ आहे, पवित्र आहे. आणि गायींचं महत्व आपण पाहतो की शास्त्रामध्ये गायींचं खूप महत्व सांगितलेलं आहे. कारण गोपूजा करणं, गायींचं पालन करणं, गायींचं रक्षण करणं हे फार महत्वाचं आहे. कारण गाय आणि ब्राह्मण हे भगवंताला खूप प्रिय आहे. आणि म्हणून जो व्यक्ती गायींची आणि ब्राह्मणांची सेवा करतो तो भगवंताला अतिशय प्रिय आहे. आणि म्हणून आपण पाहतो की आज ब्रज धामामध्ये देखील अशा अनेक मोठमोठ्या गोशाळा आहेत. कारण अनेक भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये दाखवून देत आहेत की कशा प्रकारे आपण गायींचं संगोपन केलं पाहिजे. तर एकदा काय होतं, एक तेनाली राम म्हणून एक विद्वान व्यक्ती असतो
आणि हा तेनालीराम काय करतो, कृष्णदेवराय यांच्या राज्यामध्ये जातो. आणि कृष्णदेवरायांच्या राज्यामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस कृष्णदेवराय पाहतात की तेनाली राम आले आणि त्यांना विचारतात की मी तुमच्या कशा प्रकारे तुमची सेवा करू, तुम्हाला कसं संतोष करू. तर त्यावेळेस तेनालीराम म्हणतात की माझा एक प्रश्न आहे की तुमच्या राज्यामध्ये कोण बुद्धिमान आहे मला हे पाहायचं. आणि ते प्रश्न विचारतात. ते म्हणतात की अनेक जनावर आहेत, त्या जनावरांमध्ये कोणत्या जनावरांचे दूध श्रेष्ठ आहे हे सांगा. आणि त्यावेळेस मग हे कृष्णदेवराय म्हणतात की इथं काय कुणी पण उत्तर देऊ शकतं, तुम्ही पण उत्तर देऊ शकता. पण स्वाभाविक आहे की इतके सर्व पशु जनावर आहेत, पशुमध्ये गायीचं दूध सर्वश्रेष्ठ आहे. आणि असं म्हणल्यानंतर त्यावेळेस आपण पाहतो की तेनालीराम म्हणतात की नाही, की म्हशीचं दूध काय आहे श्रेष्ठ आहे. आता मला काय, हे तर विद्वान आहेत, तेनालीराम बुद्धिमान आहे. आणि त्या राजाला प्रश्न पडतो की असं कसं काय म्हणता येते. म्हणतात की मी काय म्हणलं, माझा प्रश्न असा होता की कोणत्या जनावराचं दूध श्रेष्ठ आहे ना. आणि ते म्हणतात तेनालीराम की गाय हे जनावरांमध्ये येते ना. जनावरांमध्ये काय तर म्हशी, बकऱ्या, शेळ्या सगळं काही येतं, परंतु गाय हे कुठल्याही जनावरांमध्ये येते. गाय हे काय माता आहे. आणि शास्त्रामध्ये 7 प्रकारच्या काय सांगितले, माता सांगितलेल्या आहे ना. आपल्या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या माता आहेत है ना. गोमाता आपली सर्वांची माता आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा तेनालीराम म्हणतात की ही जी गाय आहे ती गाय काय आहे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून आपण पाहतो काय काय कधी लोक विचार करतात गायीचं दूध पातळ असतं, काय लोक सांभाळायला है ना. गाय कमी दूध देते, म्हैस कसं काही पण खाते जास्ती दूध देते, दूध पण घट असतं, त्याचं पनीर बनतं है ना, हलवा बनतो, बरंच काय काय खवा येतो है ना. परंतु गायीचं दूध पिल्यानं काय होते, बुद्धी शुद्ध होते, हृदय शुद्ध होतं आणि बुद्धी चंचल बनते है ना. आणि म्हशीचं दूध खाल्यानं काय होतं, म्हैस कसं ठम्म असते ना, तसा माणूस देखील ठम्म असतो. त्याला एकदा सांगून काय समजतच नाही है ना. म्हणून आपण पाहतो असं म्हणलं की कधी म्हशीचं कच्चं दूध तर कधीच खाऊ नये. आणि ज्या ज्या लोकांनी म्हशीचं कच्चं दूध खाल्लेलं, कच्चं म्हणजे धार काढल्या लगेच प्यायला बसतात ना पहिलवान लोक, निरस दूध म्हणतात त्याला. हा आता विसरलो, निरस दूध. असं तर दूध कधीच खाऊ नये म्हणतात, कारण ती तर एकदमच मोठं असतं, म्हणजे त्याच्या बुद्धीच्या नसाच चालत नाही त्या असं म्हणतात. आणि म्हणून अशा प्रकारे शास्त्रामध्ये गायींच्या दुधाला फार महत्त्व दिले. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, गायींच्या दुधाचं काय केलं पाहिजे, पालन पोषण केलं पाहिजे आणि गायींचं घेतलं पाहिजे. तर वृंदावनमध्ये अशा अनेक लीला भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी करायचे. तर आम्ही आता यात्रेमध्ये गेलो होतो, तर आम्ही ज्यावेळेस नंद महाराजांची गोशाळा पाहिली, तर त्या ठिकाणी शुभविलास म्हणून भक्त आहेत, त्यांनी फार सुंदर काही त्या ठिकाणी कथा सांगितली. तर ते म्हणतात की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण वृंदावनमध्ये असताना, नंदगावमध्ये असताना, तर यशोदा मैया भगवान श्रीकृष्णांची काय करायची, रोज शृंगार करायची. कारण यशोदा मैयांचं जर पाहिलं की वनामध्ये जाणार म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आता जाणार म्हणून मैया काय करायची, रोज गंध लावायची, पावडर लावायची आहे ना, टिकली लावायची, भरपूर काही गळामध्ये हातामध्ये म्हणजे झुमके म्हणा किंवा घंट म्हणा, माळा म्हणा, बदी, भरपूर काही असं साहित्य घालायचं. आणि भगवान श्रीकृष्णाला हे कधी आवडत नसेल तरी पण मैया काय करायची, पकडून हे सर्व घालायची आणि मग वनामध्ये पाठवायची. पण ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे गोपबालक त्यांच्यामध्ये ज्यावेळेस ते वनामध्ये जायचे, जसं वनामध्ये गेले तसे भगवान श्रीकृष्ण काय करायचे, जेवढा काही मातेने शृंगार केलेला आहे ते शृंगार सर्व काढायचे, काढून फेकून द्यायचे. आणि भगवान श्रीकृष्ण काय करायचे, आपल्या गोपाकडे जायचे, जे आपल्या मित्राकडे जायचे आणि मित्रांना म्हणायचे की तुम्ही मला काय करा आता, शृंगार करा. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो गोप काय करायचे, गोप वेश घालायचे. मग भगवान श्रीकृष्णाचे मित्र काय करायचे, कोण पानं आणायचं, कोण फुलं आणायचं, कोण फळं आणायचं आहे ना,
आणि कोण उत्तरी घेतलेले आणि कशी तरी आपली अशी पगडी बांधलेली आहे ना, आणि तिथे एखादा पान अटकवलेला आहे ना, इकडं कुठं पान अटकवलेलं, म्हणजे असा भगवंताचा काय करायचे वनामध्ये शृंगार करायचा. आणि भगवान श्रीकृष्ण हा शृंगार करून इतकं प्रसन्न व्हायचे आणि इतकं नृत्य करायचे की अनेक भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी लीला करायचे. म्हणून त्याला गोप वेश असं म्हणले आहे. तर वनामध्ये जाऊन भगवान श्रीकृष्ण काय करायचे, यशोदा मैयाचा शृंगार काढायचे आणि गोप वेश भगवान श्रीकृष्ण धारण करायचे. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी लीला करायचे. एकदा काय होतं की भगवान श्रीकृष्ण वनामध्ये जात असताना रोहित सांगत होते की यशोदा मैया भगवान श्रीकृष्णांना 4 वस्तू दिलेल्या होत्या वनामध्ये जात असताना. तर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गायी चारण्यासाठी गेले तर पहिली वस्तू दिली, दोरी दिली यशोदा मैयाने, म्हणजे की गायींना तो काय कर बांधण्यासाठी दोरी घेऊन जा वनामध्ये. ह्या दोरी देखील दिली. आणि दोरी दिल्यानंतर आपण पाहतो दुसरं वेणू दिली, त्याला आपण बासरी देखील म्हणतो. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस गायी दूर वनामध्ये चालण्यासाठी जायच्या तर भगवान श्रीकृष्ण आपल्या बासरीद्वारे काय करायचं, त्या सर्व गायींना बोलवून घ्यायचे. आणि काही गायी अशा होत्या त्या भगवान श्रीकृष्णांनी बोलवून तरी देखील येत नव्हत्या. तर म्हणतात की काही गायींना मुद्दाम तिकडे त्या बसायच्या किंवा तिकडे चरत राहायच्या मुद्दाम, कारण खास श्रीकृष्ण आपल्याला येतील आणि काय करतील, आपल्याला सहवास मिळेल भगवान श्रीकृष्णांचा म्हणून त्या मुद्दाम काय करायच्या तिकडे चालत बसायच्या. म्हणजे थोडक्यात हट्टीपणा करायचे त्या देखील गायी, कारण भगवान श्रीकृष्ण बोलले तर मग आपल्याला संग मिळणार नाही, आणि म्हणून काही गायी मुद्दाम तिकडे चरत राहायच्या. आणि मग भगवान श्रीकृष्ण स्वतः जायचे आणि त्या गायींना बोलवून आणायचे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अशा ठिकाणी लीला करायचे. तर वेणू देखील बासुरी देखील मातेने दिली. पुन्हा हातामध्ये एक काठी देखील दिली मैयाने, काठी. आता काठी कशासाठी, तर भगवान श्रीकृष्ण तरी कधीही बैलांना गायींना मारत नव्हते, पण यशोदा मैयाने गायींना बैलांना कधी मारायचं नाही, फक्त त्यांना दाखवायचं. म्हणजे एखादी गाय किंवा एखादं वासरू किंवा एखादं बैल जर ऐकत नसेल तर आपण काय करतो, त्याला कधी कधी दंड देतो, मारतो त्याला. परंतु भगवान श्रीकृष्ण केवळ काय करायचे, लाठी दाखवायचे आणि मग ते सर्व गायी काय करायच्या भगवान श्रीकृष्णाला जनावरांना मारायचं नाही, फक्त दाखवायचं. आणि काठी मैयाने दिलेली होती. आणि चौथी गोष्ट बिगुल आहे ना, त्यात वाजवायचं असतं ना, तर हे बिगुल देखील भगवान श्रीकृष्ण काय करायचे, ज्यावेळेस घरातून वनाकडे जात असताना किंवा गायी चारून आपल्या गावाकडे परत येताना हे बिगुल वाजवायचे. तर सर्व गोपांना आणि गायींना समजायचं आता बिगुल वाजलाय म्हणजे काय, आता आपली निघण्याची वेळ झालेली आहे. कारण 9 लाख गायी होत्या, 9 लाख गायी, परत इतर गोप असायचे, त्यांच्या गायी असायच्या, हजारो गोप. शुभ्रगोस्वामी वर्णन करतात की भगवान श्रीकृष्णासोबत असे अनेक गोप होते, त्यांची अगणित गिनती देखील आपण करू शकत नाही, अशा प्रकारे वर्णन केले. आणि म्हणून ह्या 4 गोष्टी काही भगवान श्रीकृष्णांना यशोदा मैयाने दिलेल्या होत्या. आणि पाहतो की भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो तर भगवान म्हणतात ज्या प्रकारे आपण भगवंतांशी आदान प्रदान करतो त्याच प्रकारे भगवान देखील आपल्याशी काय करतात, आदान प्रदान करतात. ज्या प्रकारे आपण भगवंताकडे येतो त्याच प्रकारे भगवान देखील आपल्याशी आदान प्रदान करतात. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण पाहतो हे सर्व ब्रजवासी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची इतकं प्रेमाने सेवा करायची, आदान प्रदान करायचे. आणि तितक्याच प्रकारे भगवान देखील त्या ब्रजवासियांची देखील काय करायचे, आदान प्रदान करायचे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण हे काय करतात की आपल्या भक्तांना अनुभव द्यायचे. काय द्यायचे, अनुभव द्यायचे. आता विचार करा, 9 लाख गायी असतील तर प्रत्येक गायीला कसं वाटायचं की भगवान श्रीकृष्ण माझ्यासोबत आहेत म्हणून. प्रत्येक गोपाला कसं वाटायचं की माझ्या बरोबर भगवान श्रीकृष्ण आहेत म्हणून. म्हणून शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे
की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण रासनृत्य करत होते, रासनृत्य करत असताना भगवान श्रीकृष्णाने प्रत्येक गोपी बरोबर काय केलेलं होतं, नृत्य केलेलं होतं. आणि हे नृत्य करत असताना प्रत्येक गोपीला वाटत होतं की भगवान श्रीकृष्ण माझ्या बरोबर नृत्य करतायत. तिला इतका वेळ पण नव्हता की बाजूची गोपी नसते तिच्याबरोबर कोण नसते बघायला. आपण काय करतो, सगळीकडे नजर मारतो, मग आपल्या प्लेट मध्ये नजर मारतो है ना. परंतु या गोपींचं तसं नव्हतं. ह्या गोपी केवळ आपले जे पापण्या आहेत त्या पापण्या देखील भगवान श्रीकृष्णाला पाहण्यासाठी खाली करत होत्या. आणि कधी खाली झाल्या तरी असं म्हणायचं की काय ब्रह्मदेवाने डोळे बनवले की हे पापण्यासारखं खाली आधीमध्ये आम्हाला याचं डिस्टर्ब होतं, याचा आम्हाला त्रास होतो. तर ह्या गोपींचा भाव होता. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने प्रत्येक गोपी बरोबर रास लीला केली. त्याच प्रकारे भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी पाठीमागे आपण पोस्टर पाहतो की हजारो गायी होत्या, हजारो गोप होते. तर प्रत्येक गायींना वाटत होतं आणि गोपांना वाटत होतं की भगवान श्रीकृष्ण माझ्या बरोबर आहे. कारण भगवान श्रीकृष्णाने केवळ स्वतःचा काय केला नव्हता, विस्तार केला नव्हता. आणि म्हणून भगवंत हे काय करतायत, आपल्या भक्ताला काय देतायत, अनुभव देतात. म्हणून जो व्यक्ती निरअपराध पायी प्रेमधन, जो निरअपराधपणे भक्ती करतो तोच काय करतो, अशा प्रकारचे प्रेम प्राप्त करतो. म्हणून दीनबंधू प्रभू एकदा सांगत होते, प्रभूजी सांगत होते, त्यांनी कथा सांगितली. तर ते म्हणतात की ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण असतील तर भक्ताला देखील विशेष करून हे सुरुवातीच्या काळाला आपल्याला सगळ्याला अनुभवलेलं आपण पाहतो. आपण ज्यावेळेस सुरुवातीला येतो आणि भक्ती करत असतो, नामजप करत असतो, आणि शास्त्रांचं अध्ययन करतो, सेवा करत असतो, आणि असं वाटतं की सगळे भक्त शुद्ध आहेत आणि मीच खूप लेट आलेलो आहे आणि मीच खूप पतित आहे है ना. आता मला भक्ती केल्याशिवाय, सेवा केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्यावेळेस हा भाव असतो तर त्यावेळेस त्याला भगवंत तशी अनुभूती देतात, त्याला तशी रुची देतात, त्याला तसा साक्षात्कार देत असतात. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो तर भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांना कुठल्याही रूपामध्ये येऊन त्याला काय करत असतात, त्याला अनुभूती देत असतात. म्हणून ब्रजधामामध्ये एक साधू संताला भगवान श्रीकृष्ण असतील, राधाराणी असतील, कुठल्याही रूपामध्ये भेटतात. अजून देखील मग ते गाईच्या रूपामध्ये भेटतील, बालकाच्या रूपामध्ये भेटतील, कोण रिक्षावाला असेल, कोणी टांगावाला असेल, कोणी काय असेल, कसल्याही रूपामध्ये भगवंत येतील आणि त्याला अनुभूती करून दिली जाते है ना. ज्यावेळेस महादेवेंद्रपुरी गोविंद कुंडावरती बसलेले होते तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण स्वतः आलेले होते. कशामध्ये, एक बालकाच्या रूपामध्ये आले होते है ना. परंतु ते बालक काय साधारण नव्हतं. तर दूध पिऊन महादेवेंद्रपुरी ते बालकाची वाट पाहत राहिले, इतकी वाट पाहत राहिले, वाट पाहता पाहता त्यांना थोडासा डोकला लागला, म्हणजे थोडीशी झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर त्या झोपेमध्ये भगवंतांनी त्याला काय दिलं, स्वप्न दिलं की आता मी काय करणार नाही, मी बाजूच्या जंगलामध्ये मला काय करता. तर भगवंत आपल्या भक्ताला अशा प्रकारचा काय करतायत, साक्षात्कार देतात किंवा अनुभूती देतात. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रभू म्हणत होते, दीनबंधू प्रभू, की ज्यावेळेस सुंदर पांढऱ्या शुपट गायीचा ज्यावेळेस कळप असतो तर त्या कळपामध्ये निश्चितपणे भगवान श्रीकृष्णांचं वास्तव्य असतं. भगवान श्रीकृष्ण गोचारण लीला करत असतात अजून देखील वृंदावनामध्ये. आणि म्हणून त्यांनी स्वतःचा एक अनुभव सांगितला तो, की त्यांना अनेक असे प्रसंग भेटले ब्रजधामामध्ये. म्हणून भगवान श्रीकृष्ण अजून देखील त्या वृंदावनामध्ये अशा अनेक लीला करत आहेत. म्हणून आपल्या भक्तांना त्या अनुभवी येत असतात. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण अनेक लीला करायचे. त्या लीला करत असताना विशेष करून आपण पाहतो वृंदावनमध्ये त्यांची माखर चोंड लीला आहे ना. माखर चोंड लीला तर भगवान श्रीकृष्णांची खूप प्रसिद्ध आहे ना. आणि ह्याच्यावरती आपण पाहतो की आज भगवान श्रीकृष्णांना भगवान श्रीकृष्णांचं जर आपण थोडक्यात भौतिक दृष्टीने जर चरित्र म्हणू शकतो आपण है ना, जरा पाहिलं तर भगवान श्रीकृष्णांना अनेक प्रकारचे लोक काय करतात, नाव ठेवत असतात है ना. कृष्ण असा आहे, चोरी करतो, असं करतो, तसं करतो, हे करतो, ते करतो, इतक्या सगळ्या बायका केल्या, असं केलं, तसं केलं, सगळ्यांचं है ना इतकं सगळं लिस्ट सांगत असतात लोक. परंतु भगवान श्रीकृष्ण आपण पाहतो जरी एखादी लीला कुठलीही जरी करत असतील तर ते भगवान श्रीकृष्ण किती प्रसिद्ध होत आहे ना. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो ही माखन जोडली. तर भगवान श्रीकृष्ण एकदा
बऱ्याच वेळेला गोपींचं काय करायचे, अनेक घरामध्ये जाऊन लोणी चोरायचे. आणि हे चोरत असताना एकदा एक गोपीने विचार केला की मी आता काय करणार, यशोदा मैयाला तक्रार करणार. आणि म्हणून ती भगवान श्रीकृष्णाला बघते आणि काही न बोलता सरळ यशोदा मातेकडे जाते धावत पळत. आणि यशोदा मैया घरानं करणार, मी सांगणार सर्व कृष्णाची तक्रार म्हणून. आणि भगवान श्रीकृष्ण पाहतात की आता आपल्याला गोपीने पाहिलेलं आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण हे काय करतात की गोपी ह्या रस्त्याने गेली आणि इकडून भगवान श्रीकृष्ण काय करतात, एक मधला रस्ता शोधतात. त्या गोपीपेक्षा सुपर फास्ट रस्त्याने पळत पळत जाऊन यशोदा मैयाची काय करतात, गाठ भेट घेतात आणि आपल्या यशोदा मैयाच्या पदरावर घेऊन लपून बसतात. आणि तेवढ्यात मग ही गोपी येते आणि आल्यानंतर यशोदा मैयाला सांगत असते की तुझा कान्हा जो आहे ना, माझ्या घरातलं काय करत असतो, लोणी चोरत असतो किंवा माझ्या घरामध्ये येऊन तो रोज चोरी करत असतो, हे सांगायचं असतं. पण हे सांगण्याच्या अगोदरच यशोदा मैया असं पुढं भरलेली आहे, त्याच्या पुढं ती गोपी ती पुढे पाठीमागे पाहत आहे. आणि भगवान श्रीकृष्ण पाठीमागून मात्र काय करतायत, वेगवेगळी नकल करतात. आता नकल करणं म्हणजे कसं, आता समजा एखाद्या भगवान श्रीकृष्ण आपला चेहरा जो आहे ना एकदम असं वाकडा तिकडा बनवतोय. म्हणजे जसं माकड असतं, माकड कसं कधी कधी असं केल्यानंतर यशोदा पाहते ना गोपी, तर ती गोपी हसायला लागते. आणि हसल्यानंतर यशोदा मैयाला कळत नसतं की मला काहीतरी सांगू इच्छित आहे पण का सांगत नाहीये. आणि आता सांगणार तेवढ्यात त्यांनी भगवान श्रीकृष्ण आणखीन काहीतरी आपला वेगळा चेहरा करायचे. आणि जसं भगवान श्रीकृष्ण चेहरा करायचे तसं ती गोपी आणखीन मोठ्याने हसायची. आणि हसलं की आता परत सांगायला लागते, तर भगवान श्रीकृष्ण परत आपला चेहरा काय करायचे, तिकडं वेगळा करायचे. आणि असं करता करता ती गोपी इतका हसली की कुठल्याही प्रकारची तक्रार न सांगताच आपल्या घराकडे ती निघून गेली. आणि भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारे लीला करायचे. म्हणजे पाहू शकतो की भगवान श्रीकृष्णांना माहिती आहे की कुणाला कसं काय करायचं, बोलवायचं. म्हणून अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण त्या गोपी जितक्या काही यशोदा मैयाकडे तक्रार करायला यायच्या, तर अशा प्रकारे वेगवेगळ्या लीला भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी करायचे आणि आपल्या भक्तांना गोपींना काय करायचे, आनंद प्रदान करायचे. अनेक गोपींची इच्छा देखील होती की भगवान श्रीकृष्णांनी आपल्या घरामध्ये यावं. म्हणून सुंदर सुंदर ह्या गोपी काय करायच्या, घरामध्ये लोणी दही ताक खूप सर्व काही बनवून ठेवायच्या, जेणेकरून भगवान श्रीकृष्ण येतील आणि याचा आस्वादन करतील. अशा प्रकारे तर आणखीन एक लीला भगवान श्रीकृष्ण येईल. तर एकदा भगवान श्रीकृष्ण गोपीच्या घरामध्ये जातात आणि गेल्यानंतर लोणी खायला लागतात. आणि खाल्यानंतर त्या ठिकाणी गोपी येते आणि म्हणते, कृष्णा तू माझ्या घरामध्ये का लोणी खातोस? असं म्हणल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की गोपी हे तुझं घर आहे का? मला वाटलं माझंच घर आहे. आता ह्या ठिकाणी भगवंताला तर माहिती आहे गोपीचं घर आहे, तरी पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मला वाटलं तुझं घर आहे का? मला वाटलं माझंच घर आहे का? आणि म्हणून मी काय करतोय, लोणी खातो. तर आचार्य सांगतात कारण भगवान श्रीकृष्ण अखिल ब्रह्मांडांचे नायक आहे, ते काय खोटं बोलत नाहीये. आचार्य टिप्पणी करतात की हे संपूर्ण ब्रह्मांडच भगवंतांच्या मालकीचं आहे. सर्व धरती कशाही गोपालची आहे, सब धरती गोपाल की आहे. आपण म्हणतो सब धरती गोपाल की आहे, 40x40 का जो प्लॉट आहे ना हे सर्व काही भगवंताच आहे, परंतु हा जो प्लॉट आहे ना तो माझ्या नावावरती, तो माझा आहे. ते असं असतं. म्हणून या गोपींना पण वाटलं की माझं घर आहे आणि तुमचं का चोरी करतात. भगवान श्रीकृष्णाने दाखवून दिलं तुझं घर नाही, पण काय माझंच घर आहे. म्हणून आचार्य अशा प्रकारे सुंदर टिप्पणी करतात. तर भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारे ह्या व्रज लीला त्या ठिकाणी मधुर करायचे. आणि करत असताना एवढंच नाही तर नंद महाराजांच्या गोशाळेमध्ये अनेक लीला भगवान श्रीकृष्ण करायचे. एक सुंदर लीला त्या ठिकाणी झाली. तर असं म्हणतात की एक पवित्रा गाय होती आणि हे पवित्रा गाय आपण पाहतो की त्यांनी काय केलं, नुसतंच एक बाळाला जन्म दिलेला असतो, त्या गाईला वासरू झालेलं असतं. आणि झाल्यानंतर आपण पाहतो की हे भगवान श्रीकृष्णाला माहित नसतं
आणि म्हणून एक गोप काय करतो, भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, जी पवित्रा गाय आहे, नंदिनी, श्यामिनी, कोमली, अशा अनेक, डवळी, पवळी, अशा अनेक भगवान श्रीकृष्णांच्या गायींचे नाव आहेत. आणि त्याच्यामध्ये ही पवित्र एक गाय आहे. आणि ह्या गायीला नुसतं बछडा झालेला असतो आणि भगवान श्रीकृष्णाला माहिती नसतं. आणि मग हा एक गोप येतो, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला सांगतो की भगवंता, गायीला काय झाले, एक बछडा झाले. आणि जसं भगवान श्रीकृष्ण ऐकतात आणि ऐकल्यानंतर पळत पळत काय करतात, नंद महाराजांच्या गोशाळेमध्ये जातात त्या गायीला पाहण्यासाठी. आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या गोशाळेमध्ये जातात आणि गेल्यानंतर पाहतात तर काय, ती गाय आहे त्या वासराला काय करत असते, चाटत असते. नुसतंच पाडसं झालेलं असतं, त्याला ती गाय चाटत असते. आणि जसं गाय भगवान श्रीकृष्णाला पाहते तर त्या वासराला चाटणं सोडून देते आणि भगवान श्रीकृष्णाला काय करते, चाटायला सुरुवात करते. आणि आचार्य म्हणतात, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी येतात तर ती गाय आणि वासरू दोन्ही भगवान श्रीकृष्णाला काय करत असतात, चाटत असतात. तर अशा प्रकारच्या लीला त्या वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने करायच्या. म्हणजे आपण पाहू शकतो भगवान श्रीकृष्णांचं गायीप्रती इतकं प्रेम होतं की भगवान श्रीकृष्णांनी गायीसाठी कुठल्याही प्रकारचं आपल्याला म्हणजे आपल्यासाठी निवृत्ती केलेली नाही. म्हणजे जे काही केलं ते सर्व गायींसाठी केलं. आणि म्हणून आपण पाहतो की ज्यावेळेस गोवर्धन लीला केली आहे ना, गोवर्धन लीला केली भगवंतांनी, त्या गोवर्धन लीलेमध्ये आपण पाहतो तर गोपींना आणि गायींना संरक्षण देण्यासाठी भगवंतांनी इतकी सुंदर लीला केली आहे ना. आज आपण पाहतो इतका विशाल पर्वत, गोवर्धन पर्वत भगवंतांनी केवळ गायींना आणि ब्रजवासियांच्या संरक्षणासाठी भगवंतांनी सुंदर लीला केली. म्हणून आज आपण देखील पाहतो त्या ठिकाणी की हजारो लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि गोवर्धनाची लीला काय करतायत, श्रवण करतायत, कीर्तन करतायत, वाचतायत आणि प्रदक्षिणा करतायत आणि आपली जीवनाची परिपूर्णता करतायत. म्हणून भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते भगवान श्रीकृष्ण नंद महाराज असतील, यशोदा मैया असतील, त्यांना केवळ आनंद देण्यासाठी अशा अनेक लीला भगवंतांनी केल्या आहे ना. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी ब्रजवासियांना किंवा त्या ब्रजगोपांना इतका आनंद दिला की ते एक क्षण देखील भगवंतांना विसरू शकत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस वृंदावनातून ज्यावेळेस मथुरेमध्ये गेले आणि गेल्यानंतर ब्रजवासियांना सांगितलं की मी काय करतो, जातो. भगवान म्हणाले मी जातो, कंसाचा वध करतो आणि काही दिवसात मी परत लगेच येतो. तर त्यावेळेस ह्या सर्व गोपी आणि असं म्हणतात गोपी, नंद महाराज, यशोदा मैया, गोप आहे ना, सर्व गायी खूप दुःखी झालेले होते. भगवान श्रीकृष्णांचं विरह इतका झालेला होता त्यांना की ती काही चारा देखील खात नव्हते, पाणी देखील पित नव्हते आणि केवळ भगवान श्रीकृष्णांच्या विरहामध्ये रात्रंदिवस काय करत होते, ते रडत होते. आणि म्हणून असं म्हणलेलं आहे, भगवान श्रीकृष्णाला समजतं की भगवान श्रीकृष्णाला ज्यावेळेस यशोदा मैया, नंद महाराज, गोप, गोपी आणि गायी सर्व ही भगवान श्रीकृष्णांच्या विरहामध्ये दुःखी आहेत, कष्टी आहेत, तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण उद्धवाला बोलवतात आणि म्हणतात की उद्धवा, की तू जा वृंदावनमध्ये आणि गायींना, गोपांना, गोपींना, नंद महाराज, यशोदा मैया भेट आणि जाऊन सांग की मी लवकरच काय करणार आहे, वृंदावनमध्ये मी येणार, वृंदावनला मी येणार. आणि त्यावेळेस मग ज्यावेळेस असं म्हणतात की ज्यावेळेस उद्धवला ज्यावेळेस सांगतात भगवान श्रीकृष्ण, त्यावेळेस उद्धवला पण वाटतं की मी भगवान श्रीकृष्णांचा निकटचा पार्षद आहे ना, मला काहीतरी भगवंतांनी सेवा दिली आहे, मी किती श्रेष्ठ आहे असं म्हणून थोडं देखील उद्धवाना काय म्हणतात अहंकार झालेला असतो. आणि उद्धवाना हे शिकवण्यासाठी देखील भगवंत काय करतात, वृंदावनमध्ये पाठवून देतात की तुझ्यापेक्षाही कितीतरी भक्त माझ्यावरती काय करतायत, प्रेम करतायत. आणि मग आपण पाहतो ज्यावेळेस उद्धव हे काय करतायत, ज्यावेळेस पुढं वृंदावनमध्ये येतात आणि आल्यानंतर आपण पाहतो की उद्धव ज्यावेळेस वृंदावनमध्ये येतात आणि पाहतात तर काय सगळ्या गायी, सर्व गोप आणि सर्व हे काय झालेले एकदम असं निवड झाले. आणि उद्धव विचारतायत की नंद महाराजांचा महल कुठे आहे.
आणि विचारल्यानंतर आपण पाहतो काही ब्रज जे असतात जे सांगतात की जो हा पाठ झालेला आहे ना, ह्या पाठाबरोबर तुम्ही काय करा, तुम्ही जा. आणि ज्यावेळेस हे उद्धव त्या पाठाला बरोबर जातात आणि पाहतात तर काय, त्या ठिकाणी नंद महाराजांचा काय असतो, गायींचा गोशाळा असतो. आणि ह्या गोशाळेमध्ये गायी केवळ भगवान श्रीकृष्णांच्या विरहामध्ये काय करत असतात, रडत असतात. आणि ती रडलेलं पाणी म्हणजे आपण जसं मोटरीचं पाणी देतो ना पाटाने, तसं पाणी पाटातून त्या कोट्यातून आलेलं असतं, त्या कोट्यातून बाहेर आलेलं असतं, खाली भाग झालेला असतो. आणि ज्यावेळेस उद्धव पाहतात की बापरे, ह्या गायी भगवान श्रीकृष्णावर किती प्रेम करतात. कारण आपण पाहतो वृंदावनमध्ये ह्या गायींनी भगवान श्रीकृष्णासाठी इतका आनंद प्रदान करण्यासाठी इतका सगळं लिला केलेला होता. अनेक भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या पत्नीला आदान प्रदान केलेलं होतं. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने या गायी विसरू शकत नाही. आणि गोपींची अवस्था देखील तशी झाली. गोपी गोपबालक असतील, नंद महाराज, यशोदा मैया, तर रात ना दिवस भगवान श्रीकृष्णांच्या विरहामध्ये काय करत होते, केवळ रडत होते. भगवान श्रीकृष्ण आमच्यापासून दूर गेले. आणि हे सर्व ब्रजवासीयांचं प्रेम पाहून ज्यावेळेस उद्धवजी त्या ठिकाणी पाहतात की बापरे, मला वाटत होतं की मी भगवान श्रीकृष्णावरती खूप प्रेम करतो. कधी कधी आपल्याला पण वाटतं की मी 20 वर्षापासून नोकरी करतो, मी 25 वर्षापासून नोकरी करतो, 40 वर्षापासून नोकरी करतो, मी असा आहे. परंतु असं म्हणतात की ब्रजवासीयांचं प्रेम म्हणजे ही सर्वोच्च प्रेम आहे ना. गोपींचं हे या अनंत कोटी ब्रह्मांडात जर कोणी त्यांच्यावरती प्रेम करत असेल तर गोपीसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितले, आपल्याला गोपी भाव, गोपालक भाव आणायला सांगितलं. चैतन्य महाप्रभू सांगितलं आपल्याला गोपी प्रथमयो दास दासानुदास. हा चैतन्य महाप्रभूने आपल्याला हा संदेश दिलेला आहे. कारण भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांमध्ये सर्वोत्कृष्ट भक्त म्हणजे काय, त्या गोपी आहे. आणि या गोपींनी भगवान श्रीकृष्णांसाठी आपलं जीवन, आपलं प्राण, धन जे बी काय आहे ते भगवान श्रीकृष्णांनी काय केलं होतं, त्यांनी अर्पित केलं होतं. एक छोटीशी आपण कथा पाहूया. तर भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस अनेक लीला करायचे, ते लीला करत असताना एकदा काय होतं, भगवान श्रीकृष्णांचं डोकं दुखत असतं. आणि हे डोकं दुखत असताना त्या ठिकाणी वैकुंठामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नारद मुनी येतात आणि पाहतात तर भगवंत एकदम असं शांत बसलेले असतात. नारद मुनी म्हणतात, भगवंता काय झाले तुम्हाला, एकदम शांत होतो. तर भगवंत म्हणाले की माझं डोकं दुखलं आहे, तर जर एक माझ्या शुद्ध भक्तांची जर चरणाची धूळ मिळाली मला, तर माझं डोकं काय होईल, थांबायचं, बरोबर. आणि मग असं म्हणल्यानंतर मग नारद मुनी लगेच काय करतात, ब्रह्माजीकडे जातात आणि सांगतात भगवंतांचं डोकं दुखतंय, तुम्ही तर वेळी ध्यान करता, सगळं काय करता, हा, तर तुम्ही जर चरणाची धूळ द्या, भगवंतांचं डोकं थांबलं. भगवान ब्रह्मदेव म्हणाले की बाबा मी माझ्या चरणाची धूळ देऊ शकत नाही, कारण ते भगवंत आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहे, तर मी त्यांची सेवा करू शकतो. मग तिथून मग शिवजीकडे जातात. तुम्ही एवढी ध्यानधारणा करता, तुम्ही तरी द्या. शिवजी पण म्हणतात मी पण देऊ शकत नाही. आणि मग असं करता करता सर्वांकडे जातात, पण कोणी लक्ष्मी देखील देत नाही. आणि एवढंच नाही तर मग भगवान हे जे नारद मुनी आहेत हे वृंदावनमध्ये येतात. आणि वृंदावनमध्ये आल्यानंतर त्या गोपीने सांगताय, गोपीनो मी वृंदावनमध्ये गेलो होतो आणि भगवान श्रीकृष्णांचं डोकं दुखत आहे. आणि ते म्हणतायत की तुमच्या चरणाची जर रज मला मिळाली, माझ्या शुद्ध भक्तांच्या चरणाची धूळ जर मला मिळाली तर काय होईल, माझं डोकं दुखत राहतं. आणि जसं ह्या सर्व गोपी ऐकतात तर आणखीन मातीमध्ये पाय घालतात आणि आपल्या पायाला धूळ ते काढून देतात. आणि नारद मुनीला आश्चर्य वाटतं की अरे इतक्या सर्वांना मागितलं, कोणी दिलं नाही, आणि ह्या गोपी मात्र काय करतायत, देत आहेत. आणि नारद मुनी म्हणाले की गोपीनो तुम्ही काय करताय माहिती आहे तुम्हाला, कोणाला देत आहे. त्या गोपी म्हणाल्या जर आमच्या त्या चरणाच्या धुळीमुळे भगवान श्रीकृष्णांचं काही क्षणापुरतं जरी डोकं थांबलं तरी आमचं जीवन कसं आहे, पवित्र आहे, आमचं जीवन सफल झालं. कारण आमचं जीवन हे भगवान श्रीकृष्णाला संतुष्ट करण्यासाठी, आम्हाला संतुष्ट करण्यासाठी. आणि म्हणून ह्या गोपी पाहतो आपण
की ते म्हणतात की आम्ही लाखो करोडो जन्म जरी नरकामध्ये गेलो तरी चालेल, कारण माहिती आम्हाला आम्ही काय करत आहोत. भगवान श्रीकृष्णांना धूळ देणं विचार किती मोठा अपराध आहे. आपण मोठ्या भक्तांची, साधू संतांची त्यांची धूळ घेऊ शकतो, आपण त्यांना धूळ घेऊ शकत. आणि तर भगवंत आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत, परंतु ह्या गोपी मात्र काय करतायत, आपली रज काढून देतात. आणि त्यावेळेस मग आपण पाहतो की नारद बापरे त्याच्या गोपी आहेत, त्या गोपी आहेत त्या साखर. कारण भगवान श्रीकृष्णांना माहिती होतं की ह्या ज्या गोपी आहेत ह्या गोपी त्या नुसतंच माझ्यावरती प्रेम करणार, म्हणजे तर एकदम जीवाची पराकाष्ठा करणाऱ्या ह्या गोपी आहेत. पण भगवान श्रीकृष्णांनी ज्या वेळेस वृंदावनमध्ये वनामध्ये अनेक लीला केल्या, ज्यावेळेस मध्यरात्री भगवान श्रीकृष्ण आपली बासरी वाजवायचे आणि ज्यावेळेस पंचम सूर, अनेक सूर असतात त्याच्यामध्ये पंचम सूर भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस वाजवायचे, तर ह्या सर्व गोपी काय करायच्या, आपलं घर दार, मुलं, पती, सासू सासरे, धन संपत्ती सर्व काही सोडून भगवान श्रीकृष्णांच्या दिशेनं, ज्या मुलीचा म्हणजे ध्वनी येतो आहे त्या ध्वनीच्या दिशेने ही पळत जाईल. विचार करा, तर इतक्या ह्या गोपी भगवान श्रीकृष्णावरती प्रेम करायचे. तर असं या भक्तिवासियांचं, या गोपींचं प्रेम होतं. आणि म्हणून आपण पाहतो की ह्या म्हणजे गोपी आहेत भगवान श्रीकृष्णांच्या अत्यंत निकटच्या महान भक्त आहेत, शुद्ध भक्त आहेत. म्हणून या गोपींना आनंद देण्यासाठी भगवंतांनी आज वृंदावनमध्ये, नंद भवनमध्ये असतील, वृंदावनमध्ये असतील, गोकुळमध्ये असतील, या ब्रजमंडलमध्ये अनेक भगवंतांनी काय केलेले, लीला केलेले. आणि या लीलांचं ज्यावेळेस आपण स्मरण करू, चिंतन करू, तर शुकदेव गोस्वामींनी विचार करा, भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की जवळजवळ भगवान श्रीकृष्ण या धर्तीवरती 125 वर्ष राहिले. तर असं शुकदेव गोस्वामी वर्णन करतात की भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस मथुरेमध्ये होते, वृंदावनमध्ये होते, तर दररोज एक असुराला मारायचे आणि मगच काय करायचे, भोजन करायचे. म्हणून श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये भगवंतांच्या अनेक लीलांचं वर्णन केलेलं आहे. तर काही लीलांचं वर्णन शुकदेव गोस्वामी करू शकत नव्हते, कारण तेवढं परीक्षित महाराजांना वेळ नव्हता. कारण 7 दिवस 7 रात्र होते आणि त्या 7 रात्रामध्ये, त्या 7 दिवसामध्ये शुकदेव गोस्वामी महाराज काय करतायत, काही ठराविक लीलांचं वर्णन करतायत. म्हणजे सगळ्याच लीलांचं वर्णन, जर सगळ्याच लीला केल्या असतील तर मग भागवत पूर्ण झालं नसतं. आणि म्हणून शुकदेव गोस्वामी काही लीलांनी काय केले, त्यांनी ठराविक लीलांचं आगासोर, धनंगासोर, शटासोर, स्वप्ना, अशा अनेक असुरांना काय केलं, भगवंतांनी त्यांच्या लीलांचं वर्णन केलं. आणि ज्यावेळेस ह्या लीला आपण ज्यावेळेस वाचतो, ऐकतो, तर आपल्या जीवनाची काय होते, परिपूर्णता होते. म्हणून हा अनेक ग्रंथांच्या वर्णनामध्ये शुकदेव गोस्वामी वर्णन केलेलं आहे. हे आपण ज्यावेळेस वाचू, इतरांना सांगू, आपलं देखील काय होणार आहे, जीवन पवित्र होणार. हरे कृष्ण. गौर प्रेमानंदे.